आज सकाळी आहे ना कामं वगैरे आवरून बाजारात गेले होते. बाजारात गेले आणि मस्त पावट्याच्या शेंगा घेतल्या. खूप ताज्या हिरव्या अशा पावट्याच्या शेंगा होत्या म्हणून मी सुद्धा घेऊन आले. आणि आज म्हणलं पावट्याच्या शेंगाचाच बेत करावा. मग संध्याकाळी नाही का मस्त पावटा निवडायला घेतला. आणि मला चकुलीसुद्धा मदत करत होती पावटा निवडायला. आणि पावटा निवडून भिजत घालून घेत नाही तेव्हा मसाल्याची सुद्धा तयारी करून घेतली. एका साईडला भात टाकला, एका साईडला शेंगदाणे भाजत ठेवले. कारण की शेंगदाण्याचंच त्याला जास्त वाटण असतं. जास्त असं काय वाटण करायचं नाही, मी तरी नॉर्मलच करते. शेंगदाणे, आलं, लसूण एवढंच. बाकी तर सगळं आपल्याला कांदा टोमॅटो चिरूनच घालायचं आहे. जास्त वाटण केल्यावरती कालवणाला तशी पाहिजे तशी चव येत नाही. शक्यतो जेवढं साधं करू ना तेवढी ते जास्त चांगली लागते आणि मला तरी फार आवडतं. तर म्हणलं आज पावट्याचाच बेत करावा म्हणून मग इथं सगळी तयारी उरकायला घेतलेली. आणि चकोलीने बाहेर सगळा राडा घालून ठेवलेला. तिच्याकडे लक्ष देत देत माझं काम चालू होतं इथं करायचं. कांदा टोमॅटो मस्त बारीक करून घेतला आणि लागलंच फोडणीची सुद्धा तयारी करून घेतली. कारण की जास्त उशीर नको व्हायला. आजकाल थंडीची ना लवकर झोप येते आणि चकुलीच्या बाबांची सकाळची शिफ्ट चालू आहे त्यामुळे त्यांचे डोळे लगेच झाकायला लागतात. मग म्हणलं पटापटा उरकून घ्यावं म्हणजे ते सुद्धा जेवून झोपून जातील. सकाळचं लवकर उठावं लागतं, उठायला होत नाही, त्यात झोपही पूर्ण होत नाही. त्यामुळं मग स्वयंपाक लवकर उरकून घेतला म्हणजे जेवून झोपतील. त्यामुळे मग पटापट आवरून घेतलं. इथे मी कुकरमध्येच बनवणार होते. अगदी 2 शिट्ट्यांमध्ये खूप चांगलं शिजून पावटा तयार झाला होता. कांदा टोमॅटोची फोडणी घालून घेतली आणि आपण केलेलं जे वाटण आहे शेंगदाणा, लसूण, आलं हे सगळं त्याच्यामध्ये ॲड करून घेतलं. त्यानंतर घरगुती मसाले, काळा मसाला, धने पावडर आणि आपली घरगुती चटणी एवढंच घातलं आहे. बाकी विशेष असं काही मसाला घातला नाही आहे. आणि पावटा भिजवलेला सगळा पावटा त्याच्यामध्ये ॲड करून घेतला. मला पाहिजे तेवढं मी पाणी ह्याच्यामध्ये ॲड केलं आहे आणि मस्त वरून कोथिंबीर घातली आणि अगदी 2 शिट्ट्याच त्याला द्यायच्यात. बाहेर येऊन बघते तर चकुलीने बघा आमच्या एवढा मोठा राडा घालून ठेवलेला. आता हा पसारा आवरायचा म्हणजे नक्की माझ्या डोक्याला ना एवढा मोठा ताप झाला होता की काय सांगू तुम्हाला. एकीकडे स्वयंपाक करा आणि एकीकडे बाहेरचा पसारा. म्हणलं जाऊ दे आता ती इथं खेळते म्हणून मग ना लगेच भाकऱ्या करायला घेतल्या. तर आज विशेष म्हणजे मी बाजरीच्या भाकऱ्या करणार होते. कारण मी जसं पावट्याची शेंगा घेऊन आले ना तेव्हाच मग मी बाजरीचं सुद्धा दळण घेऊन आले होते. कारण की पावट्याच्या शेंगाबरोबर बाजरीची भाकरी खायला खूप जास्त छान वाटते. आणि गावाकडे असंच बेत करतात, बाजरीची भाकरी, पावट्याचं कालवण. तर मी पण आज तसंच काही बेत केला होता. आणि थंडीत खूप पौष्टिक असते बाजरीची भाकरी खाल्लेली. मी तर म्हणेन तुम्ही सुद्धा खात जा. बाजरी शरीरासाठी खूप चांगली, थंडीमध्ये तर खरंच खाल्ली पाहिजे. पौष्टिक राहते. तर आज असंच काही आम्ही बेत केला होता. तर मग इथं मी भाकऱ्यासुद्धा उरकून घेत होते. कारण की मस्त कालवणसुद्धा गरम गरम तयार झालं होतं. भाकऱ्यासुद्धा करून घेत होती म्हणजे गरम गरम जेवायला बसता येईल. इथं आमची चकुली रुसून बसलेली, तिलाच मनवायचं आमच्या दोघांचं काम चालू होतं. तर म्हणलं तिचं तर खेळणं चालू होतं. नंतर मग आम्ही मस्त गरमागरम जेवायला घेतलं.